नमस्ते बच्चों, हिंदी वल्लरी तृतीय भाषा 2020 से 21 साल का 7वीं कक्षा पाठ 13 बोल उठी बिटिया मेरी। इस कविता के कवि का नाम है सुभद्रा कुमारी चौहान। बच्चों, आप अभी सुभद्रा कुमारी चौहान इस कविता के कवयित्री का परिचय प्राप्त करवाएंगे। सुभद्रा कुमारी चौहान। सुभद्रा कुमारी चौहान हिंदी के प्रसिद्ध कवयित्री हैं। कवि पुल्लिंग, कवयित्री स्त्रीलिंग। आपका जन्म सन 1904 में हुआ और मृत्यु 1948 को एक कार दुर्घटना में हुई। आपकी काव्य पंक्तियाँ खूब लड़ी मर्दानी, वह तो झांसी वाली रानी थी, प्रसिद्ध है। मुकुल आपका कविता संग्रह है। इसके अलावा आपका कहानी संकलन और शिशु साहित्य भी प्रकाशित हैं। ಅಂದರೆ ಸುಭದ್ರ ಕುಮಾರಿ ಚೌಹಾನ್ರು ನಮ್ಮ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದ ಬಹಳ ಪ್ರಸಿದ್ಧವಾದಂತಹ ಕವಯತ್ರಿ ಕೂಡ ಹೌದು. ಆ್ಯಂಡ್ ಶಿ ವಾಸ್ ಬಾರ್ನ್ ಆನ್ 1904 ಆ್ಯಂಡ್ ಶಿ ಡೈಡ್ ಇನ್ 1948 ಡ್ಯೂ ಟು ಆ್ಯನ್ ಕಾರ್ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್. ದುರ್ಘಟನಾ ಮೀನ್ಸ್ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್. In her poem, in her lesson, खूब लड़ी मर्दानी, वह तो झांसी वाली रानी थी, it is very famous. Mukul, it's a poetry collection, and also apart from this, ಇದಲ್ಲದೆ ಇವರ ಕಥಾ ಸಂಕಲನ ಮತ್ತು ಶಿಶು ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ಕೂಡ ಇವರು ಬಹಳ ಪ್ರಕಾಶಮಾನವಾಗಿ ತಮ್ಮ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕವಯತ್ರಿ ಕೂಡ ಹೌದು. आगे चलिए बच्चों, बोल उठी बिटिया मेरी। सुभद्रा कुमारी चौहान ने इस कविता में बिटिया की तुतली बोली और मौज से मिट्टी खाने के प्रसंग का वर्णन है। बेटी की मंजुल मूर्ति देखकर खिल उठने वाली माँ की ममता का सहज चित्रण भी है। इस कविता में कवयित्री बिटिया की तुतली बोली और मौज से मिट्टी खाने का प्रसंग का वर्णन बहुत सुंदर से वर्णित किया है। जैसे बेटी की मंजुल मूर्ति देखकर, जब हम कुछ अपराध किए तो माँ के पास जाए तो माँ ने हमारे गलती को समझकर माँ क्या कहती है, कुछ क्रोध होती है या समाधान की बात कहती हैं या हंसते हैं, ऐसे होते हैं। यहाँ पर ऐसी ही एक घटन है जो बेटे की मंजुल मूर्ति देखकर खिल उठने वाली माँ ने क्या किया, ममता का सहज चित्रण कैसे है वह यहाँ पर चित्रित हुआ है। शब्दार्थ देखेंगे। कुटिया का मतलब है कुटीर, हट। माँ ओ माँ मदर, कम माय डियर मदर। कौतूहल आश्चर्य, प्रबल इच्छा, झलकना उमड़ना, आह्लाद आनंद, हर्ष हैप्पी, लालिमा प्रसन्नता, लाल रंग, इट्स अ रेड कलर, झलकना प्रकट होना। यहाँ का कविता है। जैसे मैं बचपन को बुला रही थी, बोल उठी बिटिया मेरी, नंदन सी फूल उठी यह छोटी सी कुटिया मेरी। माँ वो कहकर बुला रही थी,
मिट्टी खाकर आई थी। कुछ मुंह में कुछ लिए हाथ में मुझे दिखाने लाई थी। पुलक रहे थे अंग द्रंगों में कौतूहल था झलक रहा। मुंह पर भी आह्लाद लालिमा विजय गर्व था झलक रहा। अभी यह माँ ने कैसे गायन के रूप में सुना है देखेंगे बच्चों। मैं बचपन को बुला रही थी, बोल उठी बिटिया मेरी। मैं बचपन को बुला रही थी, बोल उठी बिटिया मेरी। नंदनवन सी फूल उठी, यह छोटी सी कुटिया मेरी। मैं बचपन को बुला रही थी, बोल उठी बिटिया मेरी। नंदनवन सी फूल उठी, यह छोटी सी कुटिया मेरी। माओ कह कर बुला रही थी, मिट्टी खाकर आई थी। माओ कह कर बुला रही थी, मिट्टी खाकर आई थी। कुछ मुंह में कुछ लिए हाथ में मुझे दिखाने लाई थी। कुछ मुंह में कुछ लिए हाथ में मुझे दिखाने लाई थी। मैं बचपन को बुला रही थी, बोल उठी बिटिया मेरी। बोल उठी बिटिया मेरी। पुलक रहे थे अंग द्रंगों में कौतूहल था छलक रहा। पुलक रहे थे अंग द्रंगों में कौतूहल था झलक रहा। मुंह पर भी आह्लाद लालिमा विजय गर्व था झलक रहा। मुंह पर भी आह्लाद लालिमा विजय गर्व था झलक रहा। मैं बचपन को बुला रही थी, बोल उठी बिटिया मेरी। नंदनवन सी फूल उठी, यह छोटी सी कुटिया मेरी। बच्चों यह गायन है। आगे हम देखेंगे सारांश। कुटिया का मतलब मैंने बोला था कुटीर, जैसा गुडिसलू हट। माओ माओ माँ, अम्मा बा, कम मदर कम। कौतूहल मीन्स आश्चर्य, प्रबल इच्छा। झलकना मीन्स उमड़ना जारुವುದು। आह्लाद आनंद हर्ष। लालिमा ಕೆಂಪು ಬಣ್ಣ ರೆಡ್ ಕಲರ್. ಝಲಕ್ನ ಪ್ರಕಟಿಸುವುದು. सो नेक्स्ट विल सी मैं बचपन को। कवियत्री यहाँ पर क्या कहती है? मैं बचपन को बुला रही थी, बोल उठी बिटिया मेरी। नंदनवन सी फूल उठी, यह छोटी सी कुटिया मेरी। हमारे सुभद्रा कुमारी चौहान शौराव के विविध चित्र बहुत सहज शैली में व्यक्त करने वाली कवियत्री हैं। इस कविता में बिटिया की बोली का और मिट्टी खाने के प्रसंग का वर्णन है। माँ बेटी का मधुर वात्सल्य का चित्रण इसमें निहित है। कवियत्री यहाँ कहती है मैं बचपन को बुला रही थी, तब मेरी बिटिया बोल उठी। तब मेरी कुटिया, कुटिया का मतलब घर, नंदनवन जैसे आनंद से भर गई थी। ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ಪ್ರಸ್ತುತ ಪದ್ಯ ಭಾಗದಲ್ಲಿ
ಕವಿಯತ್ರಿ ಬಾಲ್ಯದ ಸವಿ ನೆನಪುಗಳನ್ನು ಬಹಳ ಮಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಚಿತ್ರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮೈ ಬಚ್ಪನ್ ಕೋ ಬುಲಾ ರಹಿ ಥಿ, ಬೋಲ್ ಉಠಿ ಬಿಟಿಯಾ ಮೇರಿ ನಂದನ್ ವನ್ ಸಿ ಫೂಲ್ ಉಠಿ. ಕವಿಯತ್ರಿ ಒಮ್ಮೆ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹೀಗೆ ಬಾಲ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚಿಸ್ತಿರ್ತಾರೆ, ನಗುತ್ತಾ ಯೋಚಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಆಕೆಯ ಮಗಳು ಬೋಲುಟಿ ಬಿಟಿಯಾ, ಬಿಟಿಯಾ ಅಂದರೆ ಮಗಳು, ಆಕೆಯ ಮಗಳು ಅಲ್ಲಿಗೆ ಬರ್ತಾಳೆ. ಬಂದು ಅವಳ ಮುದ್ದು ಮುದ್ದು ಆದಂತಹ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿ, ಬೋಲುಟಿ ಬಿಟಿಯಾ ಮೇರಿ ಕೇಳಿ ಏನಾಯಿತು, ತನ್ನ ಚಿಕ್ಕ ಮನೆ ನಂದನವನದಂತೆ, ನಂದನವನ ಸಿ ಫೂಲುಟಿ, ತನ್ನ ಚಿಕ್ಕ ಮನೆಯು ನಂದನವನದಂತೆ ಸಂತೋಷದಿಂದ ಆನಂದವನ್ನು ಆಕೆಗೆ ತಂದಿತ್ತು. ಮಗಳು ಹೊರಗಿನಿಂದ ಬಂದು ಅಮ್ಮ ಅಂತ ಕರೆಯುವಂತಹ ಶಬ್ದ, ಈ ರೀತಿ ಮೈ ಬಚ್ಪನ್ ಕೋ ಬೋಲ್ ರಹಿ ಥಿ ಬಿಟಿಯಾ, ಬೋಲ್ ಉಠಿ ಬಿಟಿಯಾ ಮೇರಿ ನಂದನ ಸಿ ಫೂಲ್ ಉಠಿಯ ಚೋಟಿ ಸಿ ಕುಟಿಯಾ ಮೇರಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪ್ಯಾರಾ, ಮಾ ಓ ಕಹಕರ್ ಬುಲಾ ರಹಿ ಥಿ, ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಬಂದ ಮಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾಳೆ ಈಗ, ಅಮ್ಮ ಬಾ ಅಂತೇಳಿ ಕರೀತಿದ್ದಾಳೆ. ಮಾ ಓ ಕಹಕರ್ ಬುಲಾ ರಹಿ ಥಿ, ಮಿಟ್ಟಿ ಕಾಕರ್ ಆಯ್ತಿ, ಅವಳು ಸುಮ್ಮನೆ ಬರಲಿಲ್ಲ, ಮಣ್ಣನ್ನು ತಿಂದ್ಕೊಂಬಂದಿದ್ದಾಳೆ, ಬಾಯಲ್ಲಿ ಮಣ್ಣು. ಕುಚ್ ಮೂಹ್ ಮೇ ಕುಚ್ ಲಿಯೇ ಹಾತ್ ಮೇ, ಸ್ವಲ್ಪ ಬಾಯಲ್ಲಿದೆ ಸ್ವಲ್ಪ ಕೈಯಲ್ಲಿದೆ. ಮುಜೆ ದಿಖಾನೆ ಲಾಯಿತಿ, ಅಮ್ಮನಿಗೆ ತೋರಿಸೋದಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾಳೆ. ನೀವೇನಾದ್ರು ನಿಮ್ಮ ಅಮ್ಮನಿಗೆ ತೋರಿಸಿದ್ರೆ ಸುಮ್ಮನೆ ಇರ್ತಾರೆ, ಅಮ್ಮ ಕಡ್ಡಿ ತಗೊಂಡು ಹಾಕ್ತಾರೆ ಹೇಳು, ಹೌದಲ್ವಾ, ಮಣ್ಣು ತಿಂತೀಯಾ ಅಂತೇಳಿ ಕಿವಿ ಹಿಂಡಿ ಗುದ್ದುತ್ತಾರೆ, ಹೌದು ತಾನೆ. ಆದರೆ ನೋಡಿ ಇಲ್ಲೇನಾಯಿತು, ನಮ್ಮ ಸುಭದ್ರಾ ಕುಮಾರಿ ಅವರು ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊತಿರೋದು, ಅವಳ ಮಗಳು ಬಂದ್ಲು, ಬಾಯಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಮ್ಮ ಅಂತೇಳಿ ಕರೆದು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಸ್ವಲ್ಪ ಮಣ್ಣು ಬಾಯಲ್ಲಿದೆ ಸ್ವಲ್ಪ ಕೈಯಲ್ಲಿದೆ, ಅದನ್ನು ತೋರಿಸೋದಕ್ಕೆ ತನ್ನ ತಾಯಿ ಹತ್ರ ಬಂದಿದ್ದಾಳೆ. ಮೇರಿ ಬಿಟಿಯಾ यहाँ का मतलब मेरी बिटिया मुझे माँ आओ कहकर बुला रही थी, वह मिट्टी खाकर हाथ में भी लाई थी और मुझे उस मिट्टी को दिखाने लगी. उसकी आंखों के कौतूहल झलक रही थी, उसका अंग आनंद से पुलकित हो रहा था और मुंह पर लालिमा और विजय गर्व से वह था. आगे में देखेंगे. ಅಂದರೆ ಹೊರಗಿನಿಂದ ಬಂದಂತಹ ಮಗಳು ಅಮ್ಮ ಬಾ ಎಂದು ಕರೆದಾಗ ಅಮ್ಮ ಬಂದು ನೋಡ್ತಾಳೆ. ಅಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವಳ ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ತುಂಬ ಮಣ್ಣು ತುಂಬಿಕೊಂಡಿರುತ್ತೆ, ಕೈಯಲ್ಲಿ ಮಣ್ಣನ್ನು ತಂದು ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ತೋರಿಸ್ತಿರ್ತಾಳೆ ತಾಯಿಗೆ. ಇವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ ನೋಡಿ ಮುಂದಕ್ಕೆ, पुलक रहे थे अंग दृंगों में कौतूहल था छलक रहा, मुंह पर भी आह्लाद लालिमा विजय गर्व था झलक रहा. So here she is telling, मैंने सहज रूप से बेटी से पूछा यह क्या लाई, बोल उठी वह माँ खाओ. तब मेरा हृदय खुशी से प्रफुल्लित ही उठी और कहने लगी तुम ही खाओ. So here she said that and she shown. ಅವಳು ತಂದಿರತಕ್ಕಂತಹ ಅದನ್ನು ತೋರಿಸ್ತಾಳೆ.
ಇಲ್ಲಿ ತಾಯಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಅವಳ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಕುತೂಹಲವಿತ್ತು. ಆ ಮಗು ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಕುತೂಹಲವಿತ್ತು. ಆ ಕುತೂಹಲ ಮೈಯೆಲ್ಲ ಏನು ರೋಮಾಂಚನಗೊಂಡಿತ್ತು, ಮುಖ ರೋಮಾಂಚನಗೊಂಡಿತ್ತು, ಮತ್ತು ಮುಖ ಎಲ್ಲ ಕೆಂಪಾಗಿತ್ತು. ಲಾಲಿಮ, ಆಹ್ಲಾದ ಲಾಲಿಮ, ಅವಳ ಮುಖ ಕೆಂಪಾಗಿತ್ತು. ಮತ್ತು ಅವಳ ಮುಖದಲ್ಲಿ ವಿಜಯದ ಗರ್ವ ಕಾಣುತ್ತಿತ್ತು. ತಬ್ ವಿಜಯ್ ಗರ್ವ ಥಾ, ಭಯವಿಲ್ಲದೆ. ಸುಭದ್ರ ಕುಮಾರಿಯವರು ಕೇಳಿದ್ಲು, ಏನಂತ, ಇದೇನು ತಂದೆ, ಕ್ಯಾ ಲಾಯೆ ಹೋ? ಅದಕ್ಕೆ ಮಗಳು ಹೇಳ್ತಾಳೆ, ಅಮ್ಮ ತಿನ್ನು. ಅದನ್ನು ತಿಂಡಿ ಎಂಬಂತೆ. ಮಣ್ಣನ್ನು, ಈಗ ಮಕ್ಕಳು ಆಟಾಡಲ್ವಾ ಹಾಗೆ, ಮಣ್ಣನ್ನು ತಿಂಡಿ ಅಂತ ತಿನ್ನು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಯಾರಿಗೆ? ತಾಯಿಗೆ. ಪ್ರೀತಿಯಿಂದ ತಂದು ತಿನ್ನು ಅಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಹೇಳಿದ್ದನ್ನು ಕಂಡು ಅವಳ ಹೃದಯ ಹೇಗಾಗತ್ತೆ? ತಾಯಿಯ ಹೃದಯ ಪುಲಕಿತಗೊಂಡಿತ್ತು. ಖುಷಿಯಿಂದಲೇ ನನಗೆ ಬೇಡ, ನೀನೇ ತಿನ್ನು ಎಂದಳು. ಅಲ್ವಾ? ನಿಮ್ಮ ತಾಯಿ ಹತ್ರ ಮಣ್ಣು ಇದು ತಿಂಡಿ ಅಂತ ತಿನ್ನು ಅಂತ ತೊಗೊಂಡೋಗಿ ಕೊಟ್ಟರೆ ನಿಮ್ಮ ತಾಯಿ ಸುಮ್ಮನೆ ಇರ್ತಾಳ? ಕಪ್ಪಾಳಕ್ಕೆ ಬಾರಿಸ್ತಾಳೆ. ಹೌದು ತಾನೇ? ಇನ್ನು ಕೇಳ ತಾಯಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ? ಅಮ್ಮ ಅದು ಮಣ್ಣು ಬರೀ ಆಟಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ತಿನ್ನೋ ಥರ, ಅದನ್ನು ನಾವು ನಿಜವಾಗ್ಲೂ ತಿನ್ನಬಾರ್ದು ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾಳೆ. ಅದು ತಾಯಿ ಲಕ್ಷಣ, ಹೌದಲ್ವಾ? ಈಗ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸುಭದ್ರ ಕುಮಾರಿಯವರ ಮನಸ್ಸು ಹೇಗಾಯಿತು? ಪುಲಕಿತಗೊಂಡಿತ್ತು, ಮತ್ತು ಖುಷಿಯಿಂದಲೇ ನನಗೆ ಬೇಡ, ನೀನೇ ತಿನ್ನು ಅಂತ ಹೇಳಿದೆ ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? जैसे सहज रूप से बेटी से पूछा, जैसे यह क्या लाई, माँ ने पूछा बेटी को यह क्या लाई, इसलिए बेटी ने बोला था वह खाओ, मैंने क्या लाया वो खाओ। तब क्या हो गया? सुभद्रा कुमारी का हृदय खुशी से प्रफुल्लित ही उठी और माँ ने कहा तू ही खाओ। बच्चों, इस कविता का सारांश इतना ही है। बहुत धन्यवाद।